वॉरेन बफेट, राकेश झुनझुनवाला अशी नावं ऐकली किंवा त्यांनी शेअर मार्केटमधून कमवलेल्या पैशांच्या गोष्टी ऐकल्या की आपल्याला सुद्धा वाटतं की शेअर मार्केटमधून अफाट पैसा कमवावा. मग आपण त्या दिशेने थोडा शोध सुरू करतो. कोण काही टिप देते का, कोण पैसे डबल करून देते का, या दिशेने आपण शोध सुरू करतो. मध्येच कोणतरी आपल्याला म्हणतं की अरे शेअर मार्केट म्हणजे निव्वळ जुगार आहे. मग आपला उत्साह थोडा कमी होतो. बऱ्याच वेळेला आपण शेअर मार्केटमध्ये थोडेफार पैसे गुंतवतो आणि नेमकं त्यावेळेला मार्केट पडतं आणि आपला लॉस होतो. मग आपण सुद्धा इतरांना सांगायला सुरू करतो की अरे शेअर मार्केट म्हणजे निव्वळ जुगार आहे. खरंच शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे का? नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. पहिल्यांदा शेअर मार्केट म्हणजे काय हे पाहूया. एकदम सोप्या भाषेत सांगतो. आता बघा, वस्तूंची खरेदी विक्री जिथं होते त्या ठिकाणाला आपण मार्केट म्हणतो. तसंच शेअर्सची खरेदी विक्री जिथं होते त्याला शेअर मार्केट म्हणायचं. आता हे शेअर्स असतात कोणाचे? तर वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे, वेगवेगळ्या क्षेत्रातील या कंपन्या असतात. आता ह्या कंपन्यांना लागणारा मोठ्या प्रमाणातील पैसा यांनी त्यांच्या कंपनीचे शेअर्स बाजारात आणून उभा केलेला असतो. तर हे शेअर्स खरेदी कोण करतं? तर आपल्यासारखी सामान्य जनता. आता एक साधा आणि सोपा कन्सेप्ट आहे की जर कंपनीचा बिझनेस चांगला असेल, कंपनी फायद्यात असेल, तर ज्यांनी शेअर्स विकत घेतले त्यांना सुद्धा फायदा होतो. आणि कंपनी तोट्यात गेली किंवा कंपनीचं नुकसान झालं तर ज्यांनी कंपनीचे शेअर्स घेतलेत त्यांचं सुद्धा नुकसान होतं. आता हा सगळा व्यवहार ज्यांच्या मार्फत चालतो त्या ठिकाणाला म्हणायचं शेअर मार्केट. आता प्रश्न असा येतो की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे का? जर तुम्ही तुमच्याकडचा पैसा काहीही अभ्यास न करता, कशाचीही माहिती न घेता जर शेअर मार्केटमध्ये गुंतवत असाल, कोणत्याही शेअरमध्ये गुंतवत असाल, तर नक्कीच तो जुगार आहे. कारण तिथं तुमचा फायदा होईल किंवा नुकसान होईल काही सांगता येत नाही. तो 100% जुगार आहे. तुमचं नशीब असेल तर फायदा होईल. पण जर तुम्ही व्यवस्थित माहिती घेऊन त्या एखाद्या कंपनीची, जिथे तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्या कंपनीची व्यवस्थित माहिती घेतली, त्या कंपनीचे गेल्या 5-10 वर्षाचे रेकॉर्ड्स तपासले, त्यांचं फंडामेंटल अनालिसिस केलं, त्या कंपनीवर कर्ज किती आहे, त्यांचे असेट्स किती आहे, त्यांचं प्रोडक्ट बाजारामध्ये चालतं का, त्या प्रोडक्टला मागणी आहे का, ती कंपनी किती फायद्यात आहे, किती फायद्यात असेल तर तो फायदा कोणत्या कोणत्या मार्गाने आलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो. चांगल्या ठिकाणी केलेली गुंतवणूक नक्कीच चांगले रिटर्न्स देते. पण जर तुम्ही काहीही माहिती न घेता एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवले तर तो मात्र 100% जुगार आहे. मग जर आपण व्यवस्थित अभ्यास करून, व्यवस्थित माहिती घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर आपण करोडपती होऊ शकतो का? तर हो, नक्कीच होऊ शकतो. पण इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला गुंतवणूक करायची आहे, ट्रेडिंग नाही करायचं. ट्रेडिंग म्हणजे आज खरेदी करायचे उद्या विकायचे, किंवा आज खरेदी करायचे आजच विकायचे, किंवा कमी कालावधीत विकायचे, असा प्रकार आपल्याला करायचा नाही. आपल्याला गुंतवणूक करायची. आजकाल सेबी कडून एक मेसेज येतो बघा. सेबी म्हणजे या शेअर मार्केटच्या सगळ्या व्यवहारांवर किंवा आर्थिक उलाढालींवर लक्ष किंवा नियंत्रण ठेवणारी एक संस्था. तर या सेबी कडून एक मेसेज येतो की इंट्राडे ट्रेडिंग करणारे 10 पैकी 9 लोक रोज पैसे गमावतात, रोज त्यांना नुकसान होतं आणि हे नुकसान जवळपास 50,000च्या आसपास आहे. म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग करणारे 10 पैकी 9 लोक रोज पैसे गमावतात आणि ज्याला आज पैसे भेटलेत त्याला उद्या पैसे भेटतीलच याची काहीच गॅरंटी नाही. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे सकाळी शेअर खरेदी करायचे आणि संध्याकाळी दुपारी विकायचे. म्हणजे आजच खरेदी करायचे ना आजच विकायचं, एका दिवसातला हा व्यवहार. असंच स्विंग ट्रेडिंग आहे किंवा आज खरेदी करा उद्या विका. हे सगळे ट्रेडिंगचे प्रकार आपण शक्यतो टाळलेच पाहिजेत. कारण शेअर्स खरेदी करणं आणि विकणं याच्यामध्ये अगदी कमी कालावधी असेल तर त्याला ट्रेडिंग म्हणायचं. आणि या ट्रेडिंग मधून आपल्याला चांगल्या प्रकारे परतावा भेटेल किंवा चांगल्या प्रकारे रिटर्न्स मिळतील याची काही गॅरंटी नसते. एक साधं आणि सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही लहान असताना सोन्याचा दर काय होता आणि आज सोन्याचा दर काय आहे?
जर तुम्ही साधारण 2000 साली एक 10 तोळं सोनं गुंतवणूक म्हणून घेतलं असतं आणि आज ते विकायला काढलं तर तुम्हाला फायदा होईल की तोटा? 100% फायदा होणार आहे. पण हेच सोनं जर तुम्ही आज घेतलं आणि उद्या विकायला काढलं तर तुम्हाला फायदा होईल याची तुम्ही खात्री देऊ शकता का? किंवा आज खरेदी केलं आणि 1 महिनाभरानं विकायला काढलं तर तुम्हाला फायदा होईल याची तुम्ही खात्री देऊ शकता का? कदाचित सोन्याचा दर वाढलेला पण असू शकतो आणि कमी सुद्धा झालेला असू शकतो. याला म्हणायचं ट्रेडिंग. ह्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही खात्री देऊ शकत नाही की तुम्हाला फायदा होईल. हेच जर तुम्ही सोनं खरेदी केलं आणि 20-25 वर्षांनी विकायला काढलं किंवा अगदी 5-10 वर्षांनी विकायला काढलं तरी सुद्धा तुम्ही एक खात्री देऊ शकता की तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. म्हणजे जर तुम्ही लॉंग टर्मसाठी पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची खात्री राहते. तेच जर तुम्ही खरेदी आणि विक्रीमधलं अगदी अंतर कमी ठेवत असाल, कमी कालावधीमध्ये विकत असाल तर तिथे तुम्हाला चांगले रिटर्न्स येण्याची शक्यता कमी होते. कदाचित नुकसान पण होऊ शकतं आणि नशीब चांगलं असेल तर फायदा पण होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, ट्रेडिंग करायचं नाही. जर तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसे कमावून करोडपती व्हायचं असेल तर तुम्ही काय कराल? पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची की हे सगळं लगेच होत नाही. याच्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो आणि प्रचंड संयम असावा लागतो. आणि दुसरी गोष्ट की जर तुम्ही असा विचार करत असाल की शेअर मार्केटमधून मी पैसे कमावेन आणि माझा उदरनिर्वाह चालवेल किंवा माझा घर संसार चालवेन तर तेच पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. शेअर मार्केटमधून पैसे कमावून घर चालवायचा विचार करत असाल तर तो पूर्ण चुकीचा आहे. घर चालवण्यासाठी, संसार चालवण्यासाठी तुम्हाला दुसरा काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे, नोकरी वगैरे काही करा. पण फक्त शेअर मार्केटवरून सगळं चालेल याच्यावर अवलंबून राहू नका. दुसरं काहीतरी उद्योगधंदा करा, नोकरी करा. त्याच्यातून जो काही तुमचा महिन्याचा इन्कम येईल त्याच्यातील थोडी रक्कम नियमितपणे बाजूला काढा. ती 500 असेल, 1000 असेल, 5000 असेल, 10,000 जेवढं तुम्हाला जमेल तुमच्या सोयीनुसार तेवढं शेअर मार्केटमध्ये हळूहळू गुंतवायला सुरू करा. असं नियमितपणाने साधारण 20-25 वर्ष तुम्ही गुंतवत राहिलात तर ती 20-25 वर्षाची गुंतवणूक तुमची जवळपास लाखात असेल आणि 20-25 वर्षांनंतर तुम्हाला मिळणारा परतावा हा फार चांगला असेल आणि त्यावेळी तुम्ही करोडपती असायला काहीच हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की नियमितपणे ही गुंतवणूक तुम्हाला करायची आणि गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे पैसे तुम्हाला मध्येच काढायचे नाहीत किंवा पैसे गुंतवतानाच असे गुंतवा की त्या पैशाशिवाय तुमचं काय अडलं नाही पाहिजे किंवा ते पैसे नसतील तरी तुमचं काय अडलं नाही पाहिजे. ते पैसे तुम्हाला लॉंग टर्मसाठी गुंतवायचे. आता कोणते शेअर्स खरेदी करायचे असा प्रश्न तुम्हाला पडेल किंवा कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे. तर विविध क्षेत्रातल्या विविध कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत. तुम्हाला काय करायचंय? एक तर पहिल्यांदा शेअर मार्केट व्यवस्थित समजून घ्यायचे. शेअर मार्केटबद्दल सगळी माहिती तुम्हाला आजकाल गुगलवर, यूट्यूबवर वेगवेगळ्या माध्यमांवर उपलब्ध होईल किंवा त्या रिलेटेड एखादं पुस्तक आणून वाचलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी सगळी माहिती मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे फंडामेंटल ॲनालिसिस करायला शिकलं पाहिजे. फंडामेंटल ॲनालिसिस करा. त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, मागच्या 10-5 वर्षात त्यांनी कसे रिटर्न्स दिले आहेत, त्यांच्यावर किती कर्ज आहे, त्यांची उलाढाल कितीची आहे, फायदा किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित अभ्यास करून माहिती घेऊन काही शेअर्सची लिस्ट काढा की अमुक अमुक शेअर्समध्ये गुंतवले तर आपल्याला लॉंग टर्मसाठी फायदा होईल. आता हे शेअर्स लिस्ट करताना एक साधी गोष्ट लक्षात ठेवा की त्या कंपन्या अशा असाव्यात की त्यांचे प्रोडक्ट्स किंवा त्यांच्या सर्व्हिस आपण वापरत असावं किंवा आपल्याला बऱ्यापैकी त्यांची माहिती असावी. समजा की फेविकॉल आपण नेहमी वापरतो तर फेविकॉल बनवणारी कंपनी कुठली आहे? आपण घर बांधताना सिमेंट वापरतो किंवा कपडे वापरतो. तर अशा आपल्या वापरातल्या वस्तू ज्या आहेत त्या रिलेटेड तुम्ही कंपन्या शोधू शकता, त्यांचं ॲनालिसिस करू शकता
आणि चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवू शकता. तर हे पैसे गुंतवताना एक तर तुम्ही चांगल्या त्या क्षेत्रातली तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेतला पाहिजे किंवा जे आर्थिक सल्लागार असतात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि व्यवस्थित माहिती घेऊन लॉंग टर्मसाठी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. चांगल्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 100% चांगलेच रिटर्न्स मिळतील. आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथं आपल्याला गुंतवणूक करायची, ट्रेडिंग करायचं नाही. वॉरेन बफेट किंवा राकेश झुनझुनवाला हे किंवा यांच्यासारखे जे शेअर मार्केटमधून पैसे कमावलेले मोठे मोठे लोक असतील तर हे एका रात्रीत श्रीमंत झालेले नाहीत किंवा एका रात्री त्यांनी एवढी मोठी संपत्ती कमावलेली नाही. त्यांनी यांच्या वयाच्या अगदी लहानपणापासून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सुरू केलं होतं, त्या रिलेटेड अभ्यास करायला सुरू केलं होतं, तेव्हा कुठे ते वयाच्या 40-50 मध्ये करोडोमध्ये कमावू लागले. ह्या गोष्टीसाठी प्रचंड संयम आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी असणं खूप गरजेचं असतं. ही फायद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.